मम्मा आज गेस्ट येत आहे तर काय बनवलं? आज केला आहे भेंडी, जीरा राईस भेंडीचा. ओके त्याच्यानंतर मटन ग्रेव्ही केली आहे. ओके आणि मटनच ग्रेव्ही केली आहे पण व्हाईट केली आहे. मटन क्रीमी ओके व्हाईट ग्रेव्ही. ओके, सॅलड कट करून ठेवला इथे. चपात्या बाकी आहे. ओके आणि कोळंबीला असं मॅरिनेट करून ठेवलं आहे. मग आपण कोळंबी फ्राय करूया गरम गरम. ओके ओके चालेल. आणि चपात्या. तर आता इथे मी एक कुकर घेतला आहे, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यानंतर मी खडे मसाले टाकून घेतले होते. तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार खडे मसाले टाकू शकतात. नंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकला होता, हळद आणि मीठ टाकलं होतं आणि 2 मिरच्या टाकून घेतल्या ते हिरव्या. त्यानंतर मटण टाकून असं मटण मी पाणी टाकून शिजायला ठेवलं होतं. आता इथे मी पूर्ण प्रॉन्स घेतले होते. ते प्रॉन्स पूर्ण क्लीन करून घेतले होते. त्याच्यात जो काळा धागा असतो तो पूर्ण क्लीन करायचा असतो. तर इकडे आता आपलं मटण पण छान शिजलं आहे. तुम्ही बघू शकता इथे हात लावताच तुटणार असं एवढं छान शिजलं आहे. तर आता मी व्हाईट ग्रेव्हीसाठी मसाला बनवत आहे. तर इथे मी एका कढईमध्ये कांदा घेतला आहे. एक मीडियम साईजचा मोठाच कांदा घेतला होता. त्याला रफली चॉप करून घेतलं आहे. त्यामध्ये मिरची टाकली आहे, थोडेसे खडे मसाले टाकले होते. त्यानंतर मी टाकले होते काजू. तर आता इकडे मी एका साईडला कांदा कट करून घेतला होता मोठावाला, तो पण मी इथे तव्यावर असा फ्राय करून घेत आहे ब्राऊन, त्या रेड ग्रेव्हीसाठी. आणि तिकडे मी भेंडीची भाजी बनवायला ठेवली. तर तेलामध्ये मी फक्त भेंडी टाकून घेतली होती लसण टाकून. आणि त्यानंतर मी छान त्याला भेंडीला होऊ दिलं होतं. मग हळद तिखट मीठ असं टाकून त्याला होऊ दिलं आहे. तर यानंतर मी इथे थोडेसे धने, कलमी आणि विलायची मोठीवाली भाजून घेतली होती आणि थोडंसं खोबरं पण मी भाजून घेतलं होतं. तर आता इथे आपली व्हाईट ग्रेव्हीची ग्रेव्ही तयार झाली होती. तर मी त्याला ग्राइंड करून घेतलं होतं. तिथे तेलामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली होती. त्यानंतर ही व्हाईट जी ग्रेव्ही बनवली होती आपण, ती यामध्ये छान अशी टाकून घेतली होती. तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलं होतं. तर मी आता 1 चमच इथे तूप पण टाकून घेतलं आहे. तर इथे आता मी मीठ टाकलं आहे. तर इथे हळद आणि तिखटचा मी वापर नाही करणार आहे. तर मी त्यामधलंच जे शिजवलं होतं मटण, त्यामधलंच अर्धं मटण मी यामध्ये टाकून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छान असा क्रीमी असा टेक्स्चर आलं आहे. त्याला छान असं शिजू द्यायचं. त्यानंतर मी इथे त्याच कुकरमध्ये मी तेल गरम केलं होतं. त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे. त्यानंतर जो आपण लाल मसाला केला होता वाटण खोबरं आणि कांद्याचा, तर ते मी यामध्ये वाटण टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. तर तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. त्यानंतर मी इथे मटण मसाला टाकून घेतला होता 1-1.5 चम्मच. त्यानंतर आपण जे मटण शिजवून ठेवलं होतं ते मी यामध्ये टाकून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान असं व्हाईट ग्रेव्हीचं पण मटण आपलं झालेलं आहे. त्यानंतर मी आता इथे क्रीम ॲड केली आहे. तर ते छान शिजल्यानंतर तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतरच क्रीम ॲड करायची. आणि क्रीम ॲड केल्यानंतर जास्त शिजवायची गरज पडत नाही. तर आपण त्याला एक छान उकळी येऊ दिली आणि नंतर मी बंद करून घेतली. त्यानंतर मी अशा प्रकारे इथे वरून परत एकदा क्रीम टाकून अद्रकचे थोडेसे लच्छे कट करून मी असं गार्निश केलं होतं मिरची आणि कोरिअँडरने. तर आता आपली रेड ग्रेव्ही पण तयार आहे. तुम्ही बघू शकता याला पण मी छान असं गार्निश करून घेतलं होतं. तर आता इथे मी कोळंबीसाठी लसूण अद्रकची पेस्ट टाकली होती आणि मी टिक्का मसाला टाकला होता यामध्ये आणि एक लिंबाचा रस टाकून घेतला होता. तर इथे मी आता 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ ॲड केलं होतं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण कॉर्नफ्लॉवर टाकू शकता किंवा पूर्ण तांदळाचं पीठ टाकू शकता, पण मी दोन्ही थोडं थोडं टाकलं होतं. तर मी असं त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. त्यानंतर मी ते आल्यानंतर गरम गरम फ्राय करणार म्हणून मी ठेवलं होतं. तर आता मी इथे छान असं प्रॉन्स पण फ्राय करून घेतली. तर तुम्हाला आजचा मेनू माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर मी घी राईस जे बनवलं होता जिरा राईस, त्याची रेसिपी नाही टाकली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. तर भेटू अशाच छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.